माजी सरपंच सुरेखाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीर संबंध, नंतर पंढरपूरला जाण्याच्या बहाण्याने खून. आयुष्यात काही वेळा परिस्थितीच अशी निर्माण होते की नकळत आपल्या हातून चूक होते. आपण चूक करत आहोत हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपण ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच घात करतो, तेव्हा वाचवण्यासाठी कोणीच येत नाही. याचेच दुर्दैवी उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका महिलेबाबत दिसून आले. पती निधनानंतर एकाकी पडलेल्या 50च्या महिलेला एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवले. तिनेही त्याच्यामध्ये आधार शोधला, पण त्याने दगा दिला. तिचा विश्वासघात करून खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो समुद्राच्या दिशेने निघाला. पण वाटेत त्याने भाच्याकडे मदत मागितली. एक सुजाण नागरिक असलेल्या भाच्याने ही माहिती पोलिसांना दिली आणि मामाचा बेत फसला. पोलिसांनी त्याला मृतदेहासह ताब्यात घेतले. या घटनेचा उपलब्ध माहितीच्या आधारे पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे. पण ही धक्कादायक घटना पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव हे डोंगर रांगांनी वेढलेले शांत आणि एकमेकांना ओळखणाऱ्या लोकांचे गाव. त्या गावामध्ये सुरेखा शिवाजी न्यारे हे नाव विशेष आदराने घेतले जायचे. वयाच्या 50मध्ये असलेल्या सुरेखाताई गावच्या माजी महिला सरपंच होत्या. गावच्या विकास कामामध्ये त्यांचा सहभाग होता. लोकांच्या मध्ये उठबस होते आणि त्यांचा स्वभाव मनमिळाऊ म्हणून ओळखला जात होता. पण आयुष्याने त्यांना मोठा आघात दिला होता. त्यांच्या पतीचे सुमारे 1.5 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्या घटनेनंतर त्या एकाकी झालेल्या होत्या. याच शिरगावामध्ये प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील हा 40शीतील पुरुष राहत होता. प्रकाश फार मोठा माणूस नव्हता, पण गावामध्ये त्याची ओळख होते. योगायोग असा की सुरेखा आणि प्रकाश हे एकाच गल्लीमध्ये समोरासमोर राहत होते. पतीच्या निधनानंतर सुरेखांच्या घरी त्याचं येणं जाणं वाढलेलं होतं. कधी एखादं काम, कधी चौकशी, कधी साधं बोलणं. हळूहळू दोघांची ओळख मैत्रीमध्ये बदलली आणि त्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमामध्ये बदललं. गावामध्ये या नात्याबद्दल कुजबूज सुरू झाली होती. सुरेखा प्रकाशवर मनापासून प्रेम करू लागल्या होत्या. एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी त्यांना स्थिर संसाराची गरज वाटत होती. त्या प्रकाशकडे वारंवार लग्नाचा विषय काढत आपण लग्न करूया, उरलेलं आयुष्य एकत्र जगूया असा त्यांचा आग्रह असे. सुरुवातीला प्रकाश हसून विषय टाळत असे, कधी वेळ मागत असे, कधी परिस्थितीचे कारण देत असे. पण सुरेखांचा आग्रह दिवसेंदिवस वाढत गेला. प्रकाशला मात्र लग्न करण्याची इच्छा नव्हती. तो केवळ आपला कार्यभाग उरकून मोकळा होत होता. सुरेखाचा तगादा त्याला त्रासदायक वाटू लागला. गावामध्ये बदनामी होईल, कुटुंबामध्ये प्रश्न निर्माण होतील अशी भीती त्याला सतावत होते. त्यामुळे तो चिडून होता. काही करून सुरेखाला बाजूला करायचे असा त्याने विचार पक्का केला. त्यासाठी त्याला एकच पर्याय दिसत होता, तो म्हणजे तिचा आवाज कायमचा बंद करणे. हा विचार मनामध्ये आला आणि प्रकाशने नियोजन सुरू केले. गावामध्ये संशय येऊ नये म्हणून त्याने अगदी विश्वासार्ह बहाणा केला. आषाढीतील वारीचे दिवस सुरू होते. लोक भक्तिभावाने पंढरपूरकडे जात होते. प्रकाशने ठरवलं की याच भावनेचा वापर करायचा. रविवार 26 जुलै सकाळी सुमारे 11 वाजलेले होते. प्रकाशने सुरेखाला प्रेमाने फोन केला. चल आपण पंढरपूरच्या वारीला जाऊया, देवदर्शन करू असे तो म्हणाला. देवदर्शनाचा विषय ऐकून सुरेखांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. त्यांनी कोणताही संशय न घेता त्या तयार झाल्या आणि प्रकाशच्या इको MH 09 GZ 6815 या गाडीमध्ये बसल्या. गाडी शिरगाव सोडून पुढे निघाली. सुरेखांना वाटत होते की आता पंढरपूरचा प्रवास सुरू झाला आहे. पण काही अंतर गेल्यावर त्याची गाडी वेगळ्याच दिशेने वळली. गावाबाहेरचा रस्ता ओसाड होत गेला. शेवटी प्रकाश त्यांना लेंडोर येथील जनावरांच्या गोठ्यामध्ये घेऊन गेला. आजूबाजूला माणसाचा वावर नव्हता. गोठ्यामध्ये पोहोचताच प्रकाशचा खरा हेतू उघड झाला. त्याने सुरेखावर झडप घातली. त्याने प्रतिकार केला. मदतीसाठी हाका मारल्या.
पण त्या निर्जन ठिकाणी ऐकायला कोणीच नव्हते. प्रकाशने त्यांच्या गळ्यावर हात आवळला. काही क्षण झटापट झाली आणि मग सगळं काही शांत झालं. शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा न्यारे यांचा त्या गोठ्यामध्ये जीव गेला. खून केल्यानंतर प्रकाश भानावर आला. रागाच्या भरात तिचा खून तर केला, तिचा आवाज कायमचा बंद झाला. आता कोणी त्याला लग्नासाठी तगादा लावणार नव्हते. पण खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकला तर आयुष्यभर तुरुंगामध्ये सडावे लागणार होते. यातून सुटका करून घेतली पाहिजे असा विचार करून त्याने पुरावे नष्ट करण्याची तयारी सुरू केली. त्याने सुरेखाचा मृतदेह एका मोठ्या गोणीमध्ये भरला. गोणी घट्ट बांधली आणि ती ओढत नेऊन गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवली. बाहेरून पाहिल्यास गाडीमध्ये काही संशयास्पद दिसत नव्हते. आता त्याच्या डोक्यामध्ये दुसरा डाव सुरू झालेला होता. सुरेखाचा मृतदेह कायमचा गायब करायचा. त्याने मुंबई गाठून मृतदेह समुद्रामध्ये फेकण्याचा निर्णय घेतला. त्याला वाटत होतं समुद्रामध्ये मृतदेह गेला की प्रकरण कायमचं मिटेल. त्या दिवशी दुपारनंतर त्याची गाडी महामार्गावर धावू लागली. डोंगर रस्ते, घाट, टोल नाके, शहरांची वर्दळ सगळं काही मागे पडत होतं. डिकीमध्ये एका महिलेचा मृतदेह आणि पुढच्या सीटवर शांत चेहऱ्याने गाडी चालवणारा खुनीही. हा प्रवास थरारक होता. कोल्हापूरहून मुंबईकडे जाताना त्याने 350 किलोमीटरहून अधिक अंतर पार केले होते. रात्र सरली, पहाट झाली. सोमवारी दिनांक 27 तारखेला सकाळी तो भिवंडीतील कशेळी परिसरामध्ये पोहोचला. तिथे त्याने त्याचा भाचा संदेश मोरे याला भेटायला बोलवले. त्याने भाच्याला सांगितले की मी सुरेखाचा खून केला आहे. मृतदेह गाडीमध्ये आहे, तो समुद्रामध्ये फेकायचा आहे, मला मदत कर. मामाच्या तोंडून हे शब्द ऐकून संदेशच्या पायाखालची जमीन सरकली. गाडीच्या डिक्कीमध्ये मृतदेह असल्याची कल्पनाच त्याला हादरवून गेली. क्षणभर तो गोंधळला, पण त्याने गुन्हा लपवण्याऐवजी धाडसाने योग्य निर्णय घेतला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने तातडीने नारपोली पोलिसांना ही माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. संशयित एको गाडीचा शोध घेण्यात आला. काही वेळातच गाडी पोलिसांच्या ताब्यात आली. पोलिसांनी डिक्की उघडली आणि आतून दुर्गंधीचा झटका बाहेर आला. गोणीमध्ये बांधलेला सुरेखा न्यारे यांचा मृतदेह पाहून उपस्थित पोलिसांनाही धक्का बसला. प्रकाश पाटीलला जागीच बेड्या ठोकण्यात आल्या. त्याचा मृतदेह मुंबईमध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा थरारक डाव फसलेला होता. चौकशी दरम्यान त्याने सुरेखाशी असलेले प्रेमसंबंध, लग्नासाठी होणारा तगादा आणि त्या तगाद्याच्या रागातून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. भिवंडी पोलिसांनी या प्रकरणी 0 FIR नोंदवलेला आहे, कारण गुन्हा शाहूवाडी तालुक्यामध्ये घडलेला होता. त्यानंतर संपूर्ण प्रकरण पुढील तपासासाठी शाहूवाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. सुरेखा न्यारे या गावच्या 2.5 वर्षे सरपंच राहिलेल्या होत्या. त्यांच्या अशा अंताची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शिरगावमध्ये शोककळा पसरली. गावकऱ्यांना विश्वास बसत नव्हता की रोज समोर दिसणाऱ्या व्यक्तीने इतक्या नियोजनपूर्वक त्यांचा खून केला असेल. वारीच्या नावाने सुरू झालेला तो प्रवास प्रत्यक्षामध्ये मृत्यूचा प्रवास ठरला. ज्याच्यावर विश्वास ठेवून सुरेखा गाडीमध्ये बसल्या, त्याच व्यक्तीने त्यांचा जीव घेतला. मृतदेह गोणीमध्ये भरून डिक्कीमध्ये लपवला आणि समुद्रामध्ये फेकण्यासाठी शेकडो किलोमीटर प्रवास केला. पण एका भाच्याच्या धाडसाने आणि पोलिसांच्या सतर्कतेने तो भयंकर डाव उधळला गेला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.